मंडळी आज मी बनवतोय एकदम जसा गाड्यावरती भेटतो तसा आणि एकदम मसालेदार असा अंडा घोटाळ्याची रेसिपी। तर अंडा घोटाळा तुम्ही गाड्यावरती वगैरे पावाबरोबर तुम्हाला खायला भेटत असतं, तुम्हाला माहितीच असेल। गाड्यावरची टेस्ट एकदम भारी असते आणि एकदम मसालेदार आणि एकदम चमचमीत पण असते। मंडळी अगदी सेम तसंच अंडा घोटाळा घरी कसा बनवायचा हे मी या व्हिडिओ मध्ये शेअर केलेलं आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याचबरोबर काही टिप्स आणि ट्रिक्स पण या व्हिडिओ मध्ये सांगितलेले आहेत। त्यामुळे मंडळी तुम्ही अगदी गाड्यावरती जसा भेटतो तसा तुम्ही तुमच्या घरी तयार करू शकता। तर मंडळी वेळ न घालवता फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मंडळी अंडा घोटाळा तयार करण्यासाठी सगळ्यात आधी गॅसवरती मी पॅन तापवून घेतो। पॅन चांगला तापला की त्यामध्ये 5 ते 6 चमचे तेल टाकून घेतो। तेल पण चांगल्या प्रकारे तापलं की आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरा टाकून घ्यायचा आहे। जिऱ्याला चांगला तडकू द्यायचा आहे। जिरा चांगल्या प्रकारे तडकला की आता त्यामध्ये थोडी कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची। आता त्याच तेलामध्ये अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची। आलं लसणाची पेस्ट टाकून झाल्यानंतर आता एक 20 ते 30 सेकंदासाठी चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये बारीक कापलेला अर्धा वाटी कांदा टाकून घ्यायचा आहे। गॅस मंद आचेवरती ठेवायचा आणि हा बारीक कापलेला कांदा चांगला मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। हे बघा मंडळी 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। कांदा चांगल्या प्रकारे आता मऊ पडलेला आहे। आता तुम्ही कांदा परतून घेत असताना कांदा कधी लवकर पण परतला जातो आणि काही वेळेला थोडासा वेळ पण लागू शकतो। लक्षात ठेवा कांदा चांगल्या प्रकारे परतला गेला पाहिजे, कच्चा नाही राहिला पाहिजे। आता कांदा चांगला परतला गेला की आता त्यामध्ये चिमूटभर कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे। कसुरी मेथी टाकत असताना दोन्ही हाताच्या तळ्यामध्ये अशा प्रकारे घासून टाका, म्हणजे कसुरी मेथीचा वास चांगल्या प्रकारे कांद्यामध्ये उतरतो। आता यामध्ये 2 बारीक कापलेली मिरची टाकून घेतोय। आता यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर आणि पुदिना टाकून घ्यायचं आहे। आता मिरची, कोथिंबीर, पुदिना आणि कसुरी मेथी जी आपण टाकली होती त्याला एक 2 ते 3 मिनिट चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर कांदा पण अजून थोडासा चांगला परतला जाईल। आता गॅस एकदम लो वरती ठेवायचा आहे आणि आता त्यामध्ये थोडासा हळद टाकून घ्यायचा आहे। त्याचबरोबर 1 चमचा धना पावडर टाकून घ्यायची। आता त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा। आता हे सगळे मसाले एक अर्ध्या मिनिटासाठी चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। एक अर्धा मिनिट मसाले परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे मसाले खाली लागणार नाहीत किंवा मसाले जळणार नाहीत। मगाशी मसाले टाकत असताना गॅस आपण लहान करून ठेवला होता, आता गॅस मोठा करायचा आणि हे सगळे मसाले, कांदा जे काही आपण आधी टाकलं होतं आता चांगल्या प्रकारे तेल सुटेपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आहे। हे बघा मंडळी 4 ते 5 मिनिट आता झालेले आहे। आता मसाला आपला चांगल्या प्रकारे शिजलेला आहे। मगाशी जे आपण यामध्ये पाणी पण टाकलं होतं ते पाणी पण आता ऑलमोस्ट कमी झालेलं आहे आणि मसाल्याला चांगल्या प्रकारे तेल सुटायला चालू झालेलं आहे। तर मंडळी अशा प्रकारे थोडंसं पाणी मसाल्यामध्ये टाकून शिजवून घेतल्यामुळे ना मसाल्यामधला जो फ्लेवर असतो किंवा जो वास असतो तो सुटायला चालू होतो, त्यामुळे अंडा घोटाळ्याचा टेस्ट एकदम दुप्पट होऊन जाते। मंडळी आता या मसाल्यामध्ये 4 उकडलेली अंडी अशा प्रकारे किसून टाकायची आहेत। मंडळी आपली जी किसणी असते ती किसणी थोडीशी मोठी होलवाली घ्या, म्हणजे आपला अंडा घोटाळा चांगला दाणेदार बनतो। हे बघा मंडळी अशा प्रकारे बाकीचे पण अंड्याला चांगल्या प्रकारे किसून त्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। हे बघा मंडळी अशा प्रकारे मी 4ही अंडी इथे किसणीने किसून टाकलेले आहेत मसाल्यामध्ये। आता या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया, कारण मसाला खूप कोरडा झालेला आहे। किसलेली अंडी मसाल्यामध्ये मिक्स करताना थोडंसं सोपं जाईल, त्यामुळे थोडंसं त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। आता किसलेला अंडा आणि मसाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे। आता मंडळी अजून थोडंसं यामध्ये मी पाणी टाकून घेतो। अंडा आणि मसाला जो आहे चांगल्या प्रकारे मला शिजवून घेता येईल, त्यामुळे थोडंसं पाणी टाकून घेतो आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो। आणि मंडळी मी हे जे पाणी टाकून घेतलेलं आहे हे तुम्ही तुमच्याप्रमाणे टाकून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला जर ग्रेव्ही थोडीशी पातळ हवी असेल तर थोडंसं जास्त टाकून घेऊ शकता आणि जर ग्रेव्ही तुम्हाला थोडीशी घट्ट पाहिजे असेल तर थोडंसं पाणी कमी टाकून घेऊ शकता। चांगल्या प्रकारे मिक्स करून झालं की आता 3 ते 4 मिनिटसाठी चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे त्यानुसार हे शिजवून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिट चांगल्या प्रकारे शिजवून झालं की आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे।
मीठ आणि कोथिंबीर टाकून झाले की आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। मंडळी हे सगळं झाल्यानंतर आता महत्त्वाची गोष्ट, ज्यामुळे या रेसिपीला अंडा घोटाळा असं नाव पडलं, त्याचं कारण आता तुम्हाला पुढे समजेल। हे बघा मंडळी, अशा प्रकारे हा सगळा मसाला चारी बाजूनी सरकवून घ्यायचा आहे आणि सेंटरला जागा करून घ्यायची आहे। आता सेंटरमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। आता सेंटरमधलं तेल चांगलं तापलं की आता त्यामध्ये अंडं फोडून घ्यायचं आहे आणि त्या अंड्याला हाफ फ्राय करून घ्यायचं आहे। हे बघा मंडळी, अशा प्रकारे सेंटरमध्ये आपला हाफ फ्राय अंडा रेडी झालेला आहे। आता या अंड्याला फोडून घ्यायचं आहे आणि बाकीच्या मसाल्याबरोबर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। मंडळी, याचमुळे याला अंडा घोटाळा असं नाव पडलेलं आहे, कारण उकडलेली अंडी आणि हाफ फ्राय केलेली अंडी हे दोन्ही मिक्स केले जातात, म्हणून याला घोटाळा असं नाव पडलेलं आहे। मंडळी, इथं मी 4 अंडी उकडलेली घेतलेली आहेत, त्यामध्ये 1 अंडी हाफ फ्राय करून मिक्स करून घेतलेले आहे, म्हणजे टोटल 5 अंडी मी वापरलेले आहेत। जर तुम्हाला याच्यामध्ये 3 अंडी उकडलेली आणि 2 अंडी तुम्हाला हाफ फ्राय करून टाकायचे आहेत, तसं पण करू शकता। हा बघा मंडळी, अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने अंडा घोटाळा आपला रेडी झालेला आहे। टेस्ट एकदम अप्रतिम झालेले आहे मंडळी, आणि त्याचबरोबर त्याचा मसाल्याचा जो वास येतोय त्याचा पण एकदम भारी येतोय। आणि मंडळी, गल्ली बोळामध्ये जसं गाड्यावरती भेटतं ना, सेम तसं झालेलं आहे, काहीही फरक नाही आहे। तर मंडळी, अशा प्रकारे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने अंडा घोटाळा तुम्ही तुमच्या घरी करू शकता। आणि टेस्टचं तरी काय सांगू मंडळी, तुम्हाला एकदम एक नंबरी टेस्ट झालेली आहे। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा मंडळी। मंडळी, पाहिलं ना अंडा घोटाळ्याची रेसिपी कशी झाली, एकदम मस्त झाली की नाही, आणि एकदम चमचमीत आणि एकदम टेस्टी झालेली आहे मंडळी। तुम्ही पण तुमच्या घरी नक्की ट्राय करा। आता हे अंडा घोटाळा तुम्ही घरी चपाती बरोबर, रोटी बरोबर, आणि जर आवडत असेल तर पावाबरोबर किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता। मंडळी, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।